ऑलराईट मंडळी. सो मी म्हटलं, की जरा एवढ्या दिवसांपासून तुम्हा सगळ्यांचे मेसेजेस मला येत होते Instagram आणि YouTubeवरती. सो नक्की कुठपर्यंत आलेत बाबा तुझे उपचार आणि डॉक्टर्स काय म्हणतायत किंवा कशा पद्धतीने तू आता सध्या काम करतीयेस किंवा तू नॉर्मल व्हिडिओ कधीपासून बनवू शकणार आहेस? हे सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी म्हटलं जरा असं काहीतरी सोल्युशन काढावं. तर बेसिकली हा एक बॉक्स आम्ही आता इथून पुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये वापरणार आहोत. जोपर्यंत सगळं काही नॉर्मल होत नाही तोपर्यंत. आणि त्याच्याचसाठी तुम्हा सगळ्यांचं प्रेम मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. सो आजचा व्हिडिओ रुबाबबद्दल आहे. रुबाब या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल मला खूप बोलावसं वाटतंय आणि अगदी आतून अगदी म्हणजे अगदी हृदयाच्या त्या सगळ्यात पहिल्या खोलीपासनं जो माझा आवाज निघतोय ना, तर तो मला तुम्हा सगळ्यांपर्यंत घेऊन यायचा आहे. म्हणून म्हटलं आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे सुरुवात करतोय आपण रुबाबच्या ट्रेलरच्या रिव्ह्यूला. तुला एक सांगायचं होतं. तुला बघितल्यावर मला कसं तरीच होतंय. हे कसं बोलली ही? नाही, तुला बघितल्यावर मला कसं तरीच होतंय. आता हे कसं तरीच होतंय तेव्हा पण वाटतं ज्यावेळेला आई-बापाचे डुंगणावरती ना फटके आपल्याला सगळ्यांना मिळतात. आता हे कसं तरी होतंय आणि ते कसं तरी होतंय. या दोन्ही कसं तरी होतंय मध्ये ना थोडासा फरक आहे. हा फरक जोपर्यंत आयुष्यात समजतो ना तोपर्यंत कदाचित वेळ निघून गेलेली असते. इनफॅक्ट बऱ्याचदा वेळ निघून गेलेलीच असते. जेन्युइनली सांगते परत तीच सैराटसारखी लव्ह स्टोरी मला वाटतेय. आणि मला ना अजूनही असं जेन्युइनली फील होतं, की मराठी इंडस्ट्रीमध्ये अजूनही असे काही मेकर्स आहेत, ज्यांना असं वाटतं, की अरे सैराटने ज्या पद्धतीने 100 कोटीचा आकडा क्रॉस केला ना, तसंच काहीतरी गावाकडची लव्ह स्टोरी दाखवली का? असे काहीतरी रांगडी कॅरेक्टर्स वगैरे डिझाइन जर का केलेत ना, तर मग अजूनही कदाचित आपण पण 100 कोटी कमावू शकतो. नाही कारण बघा ना, आता मी सैराटनंतर तुम्हाला कमीत कमी 30 ते 40 सिनेमांची यादी देऊ शकते, की जे सैराटच्याच वाटचालीवरती चालणारे सिनेमे होते आणि धपाधप तोंडावरती आपटलेत. पण अजूनही बऱ्याच जणांना असं वाटतं, की यार अशा पद्धतीचे सिनेमे जर का बनवले, तर कदाचित प्रेक्षक परत तितकंच प्रेम देतील. पण नाही यार, नाही. म्हणजे ओव्हरऑल रुबाबच्या जर का एक-एक पात्रांचा विचार केला ना, तर भाई विचार करायला पाहिजे. आता सगळ्यात आधी बघा, या चित्रपटाचा जो नायक आहे, जो ॲक्टर आहे, मेल ॲक्टर त्याच्याबद्दल जरा चर्चा करूया. आता हा काय? हा परत तसाच एक रांगडा गडी आहे, जो आपल्या 2 अजून तुकार छपरी मित्रांसोबत दिवसभर इकडे-तिकडे उनाडक्या मारत फिरत असतो. ज्या फटफटीवरती तो सगळीकडे चकरा वगैरे मारत असतो, त्या फटफटीमध्ये ₹20 वरती त्याने कधी पेट्रोल टाकलेलं नसेल, किंबहुना ते पण उधारीवरच. आणि हाच तो रांगडा गडी 2 पैसे सुद्धा त्याला कमवायची अक्कल नाहीये, जो गुटखा, मावा, तंबाखू, जर्दा, दारू हे सगळं खातो-पितो, सिगारेट सुद्धा ओढतो. ते प्रत्येक चित्रपट सुरू होण्याच्या आधी तो मुकेश नाही आहेत का? बास असं समजा ही मुकेशचीच स्टोरी आहे. मग मला सांगा अशा मुकेशच्या प्रेमामध्ये कोण पडणार? हां, इथे जर का तुम्ही चुकत असाल, की नाही कोणीच नाही पडणार, कुठल्या मुलीला असा मुलगा आवडेल? नाही ना, त्या निब्यांना आवडतो ना. काय असतं नवीन-नवीन हॉर्मोन्स असतात शरीरामध्ये आणि आकर्षण होत असतं, अपोझिट जेंडरसाठीचं. मग त्यावेळेला असं काहीतरी रांगडागडी एखादा दिसला, मग तो काहीही करत नसला तरी चालतो. प्रॅक्टिकॅलिटी गेली खड्ड्यात. आई-बाप काय म्हणताय ते गेलं खड्ड्यात. पण अशा वेळेला हा रांगडागडीला पाहिलं का, कसं तरीच होतं भावांनो. सोशल मीडियावरती बऱ्याचदा मी असं मुलांना म्हणताना ऐकलंय, की "अरे, पोरींना तरी कुठे चांगले पोरं आवडतात, सुसंस्कारी मुलं त्यांना नाही आवडत." मी नेहमी या गोष्टीला ना विरोध करायचे, की "नाही, नाही, असं नसतं. मला विचारा किंवा मुलींना विचारा यार, माझ्या आजूबाजूच्या सगळ्या मुलींना विचारा, जे माझ्या आयुष्यात आहे." पण नाही हां, ज्यावेळेला मेनस्ट्रीम मीडियामध्ये मोठ्या-मोठ्या पिक्चर्समध्ये अशा पद्धतीचे कॅरेक्टर्सला खूप जस्टिफाय केलं जातं ना, त्यावेळेला मग कुठेतरी जेन्युइनली निब्या अशा कॅरेक्टर्सच्या प्रेमात पडतात आणि चांगल्या मुलांना धुडकवतात असं मला वाटतं. सो पोरांनो, लय मोठं संकट आहे तुमच्यावरती भावांनो. पण असो, ओव्हरऑल या ट्रेलरबद्दल जर का आणखीन चर्चा करायची झाली, तर या चित्रपटामध्ये ही एक निब्बी आहे, जी एका छपरी टुकार मुलाच्या प्रेमात पडली आहे, ज्याचे 2 मित्र आहेत, जे लिटरली विमेन ऑब्जेक्टिफिकेशन करतायत. ट्रेलरमध्येच आपल्याला कळतंय. कारण हा इथे असं म्हणतोय लगा तुमचा आधीचा सगळा स्क्रॅपचा माल होता. ही शोरूम आहे. सो हा याचा इलॉजिकल सल्ले देणारा मित्र त्याला असं म्हणतोय, की आधीचा जो माल होता तो क्रॅप होता आणि आत्ताचा हा शोरूम आहे. तर म्हणजे मग आपण पण म्हणू शकतो ना, लूक हू इज टॉकिंग हिअर. सी द थिंग इज की विमेन ऑब्जेक्टिफिकेशन किंवा मेल ऑब्जेक्टिफिकेशन फॉर दॅट मॅटर हे दोन्ही जेंडर्सकडनं केलंच जाऊ शकतं. पण त्या गोष्टीला ज्यावेळेला फनी वेने दाखवलं जातं, त्यावेळेला कुठेतरी त्याला इनडायरेक्टली जस्टिफाय सुद्धा केलं जातं आणि ते मला खूप प्रॉब्लेमॅटिक वाटतं. बिकॉज अशा पद्धतीचे जोक ज्यावेळेला मित्र-मित्रांमध्ये सर्रासपणे मारले जातात ना, त्यावेळेला ते खूप एक्सेप्टेबल फॉर्मॅटमध्ये असतात. म्हणजे त्याच्याबद्दल कोणी फारसं असं काही बोलत नाही. पण साऊथकडनं सुद्धा पुष्पाचं जे कॅरेक्टर होतं, त्या कॅरेक्टरबद्दल सुद्धा मी लिटरली मला तो सिनेमा आवडला होता. पण ज्या पद्धतीने त्याने रश्मिका मंदानासोबतचा जो एक सीन दाखवला होता, तिथे सुद्धा मी माझा आवाज उचलला होता. आणि जिथे-जिथे इनफॅक्ट ॲनिमलमध्ये सुद्धा शू लिकिंग सीन जो होता, तो सुद्धा मला असं वाटतं प्रॉब्लेमॅटिक होता. कुठलीही महिला किंवा मुलगी ही फक्त पत्रा, माल, टवका
आयटम अशा प्रकारच्या शब्दांच्या अवतीभोवतीचं अस्तित्व नाहीये. म्हणजे तिचं अस्तित्व हे फक्त तिच्या शरीरावर अवलंबून नाहीये. ह्या इतक्या बेसिक गोष्टी का नाही कळत यार मेकर्सला मला हेच समजत नाही. बरं एनिवे आता रुबाबबद्दल बोललं जातंय, की ही जी निब्बी आहे ती बेसिकली त्याच्या रुबाबच्या खूप प्रेमात पडलेली आहे वगैरे. हा रुबाब असा जिरतो ना, मी खरंच सांगते, असा जिरतो ज्यावेळेला याच रुबाबात आपला धनी ज्यावेळेला व्यसनमुक्ती केंद्रावरती ॲडमिट असतो ना, तेव्हा हे सगळे 5-10 वर्षांनंतर ना सगळे दिवस आठवतात आणि त्यावेळेला कळतात ह्या काय गोष्टी असतात त्या. हा ट्रिलर मला इतका प्रॉब्लेमॅटिक वाटलाय मी सिरियसली सांगते. एक-एक गोष्ट म्हणजे आंबट शौकीन चित्रपट आठवतोय तुम्हा सगळ्यांना? त्याही चित्रपटामध्ये आपण सेम गोष्टींबद्दल बोलतो. यांना कॉमेडी म्हटल्यावर यांना काय वाटतं माहिती का? की फक्त पोरींच्या शरीरावरती जोक्स क्रॅक करा, बास झाली कॉमेडी. रिअल कॉमेडी काय, स्लॅपस्टिक कॉमेडी काय आहे, या म्हणजे ह्याचे प्रकार सुद्धा असतात हे सुद्धा कदाचित त्यांना माहिती नसतील आणि मला जेन्युइनली असं वाटतं, की अशा पद्धतीचे सिनेमे ज्यावेळेला येतात तेव्हा कुठे ना कुठेतरी फक्त आणि फक्त त्यांच्या मनात कुठेतरी सैराटचं यश असतं आणि ते बघून त्यांना परत एकदा अशी गावाकडची लव्ह स्टोरी दाखवायचा कुठेतरी मोह होतो आणि त्याचमुळे अशा प्रकारचे सिनेमे अजूनही येतायत. सैराटला रिलीज होऊन इतकी वर्ष झाली आहेत तरीसुद्धा. जेन्युइनली स्पीकिंग या ट्रेलरमध्ये असं काहीच नव्हतं जे मला एक्साईट करेल. सिनेमॅटोग्राफी, शूटिंग वाईज, ॲक्शन सिक्वेन्सेस वाईज नथिंग. लिटरली नथिंग एक्साइटेड मी. संपूर्ण ट्रेलरमध्ये फक्त छपरी आणि टुकार मुलांना दाखवलेलं आहे आणि याच्यात मी तुम्हाला आत्ताच सांगते, चित्रपटामध्ये एक तर गरिबीचा अँगल असेल, नाहीतर जातीचा अँगल असेल, की का त्या दोघांचं लग्न नाही होत बास. या दोन्ही पलीकडे सरड्याची धाव कुठपर्यंत तर कुंपणापर्यंत एवढंच असेल. बाकी याच्यामध्ये काहीही नसणार आहे आणि मग तो असं म्हणतोय, की तुझ्यासारखी नाही तूच पाहिजे. अरे लाईफमध्ये कधी-कधी ना मूव्ह ऑन सुद्धा व्हायला लागतं. ज्यावेळेला चित्रपटांमधनं इन्स्पिरेशन घेऊन असे पोरं ज्यावेळेला पोरींच्या मागे लागतात आणि त्यांना नाही म्हणजे नाही हे नाही कळत ना, त्यावेळेला कुठेतरी तो एक रॉन्ग मेसेज जातो असं जेन्युइनली मला वाटतं. बाकी सिनेमाला कुठपर्यंत सिरियसली घ्यायचंय, कुठपर्यंत नाही, हे प्रत्येक प्रेक्षकावरती अवलंबून नक्कीच असतं. ही एक तितकीच महत्त्वाची आर्ग्युमेंट इथे दिली जाऊ शकते. या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत शेखर रणखांबे यांनी बेसिकली इथून मागे रेखा नावाची एक डॉक्युमेंटरी बनवली होती. YouTubeवरती अजूनही ती शॉर्ट फिल्म अवेलेबल आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ती शॉर्ट फिल्म आहे. मी ती शॉर्ट फिल्म पाहिली. मला ती जेन्युइनली आवडली. म्हणजे त्याच्यामध्ये छोटे-छोटे बारकावे नक्कीच खूप वाखाणण्याजोगे होते. पण या चित्रपटाकडनं जर का तुम्ही मला विचाराल तर 0 अपेक्षा आहेत, 0. जाता-जाता परत तेच म्हणावं लागतं यार, की चांगली मुलं आजकाल का नाही दाखवली जात आहे? म्हणजे सुसंस्कारित, चांगली, छान मुलं, नीटनेटकी, ऑर्गनाइज्ड, रिस्पॉन्सिबल मुलं, त्यांना पण थोडं ग्लोरिफाय करा यार. मराठी मेकर्सला माझी विनंती आहे. नाही कारण ॲट ॲक्चुअल लाईफमध्ये ना, ज्यावेळेला किराणा आणायला ₹3000 सुद्धा नसतात आपल्याकडे, त्यावेळेला सुसंस्कारी, जबाबदार मुलं जी असतात तीच जबाबदारी घेतात कुटुंबाची. अशी छपडी, रांगडी पोरं नाही घेत. बट एनिवे गाईज हा होता माझा ओव्हरऑल रिव्ह्यू रुबाब या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल. तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारचे व्हिडिओज आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? याच्या आधीचा जो मी फक्त आवाजासकट जो व्हिडिओ टाकला होता तो जास्त आवडलाय की आजचा आवडलाय तेही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.